डाळ भात भाजी आमटी याचा आपल्याला कंटाळा येतो। मग कधी कधी असं वाटतं की चला बाहेर जाऊया आणि पावभाजी खाऊया। मग क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करणारी पावभाजी मिळणार तरी कुठे? तर तुमचा शोध आता संपलेला आहे। कारण आज मी आलेली आहे ठाण्यामधल्या महाराज या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी। प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे ताई यांच्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करून सुरुवातीला ठाण्यामध्ये एक फूड ट्रक चालू केला होता, पण आता त्याने थोड्याच महिन्यापूर्वी एक रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे। तर कसा होता त्याचा फूड ट्रक ते रेस्टॉरंटपर्यंतचा प्रवास हे आज आपण मिहीरकडून जाणून घेणार आहोत। तर मग चला आपण रेस्टॉरंटमध्ये आज जाऊया। आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की आता या रेस्टॉरंटमध्ये त्याने अजून काही पदार्थ ॲड केलेले आहेत, तर ते सुद्धा कोणते आहेत ते सर्व जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आतमध्ये जावं लागेल। तर हा आहे खेवरा सर्कल, तिथेच रामजी व्हेज रेस्टॉरंट आहे। अगदी त्याच्या समोरच्या बस स्टॉपच्या एक्झॅक्टली मागे आहे हे महाराज रेस्टॉरंट। चला तर आपण इथली बसण्याची व्यवस्था पाहूया। अगदी सिंपल आणि हवेशीर मोकळी अशी जागा आहे ही। तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली किंवा अगदी जवळच्या व्यक्तींसोबत सुद्धा इथे संध्याकाळ स्पेंड करू शकता, असं हे ठिकाण मला तरी वाटलं। चला तर आपण ह्यांची इकडे जी बनणारी स्पेशल पावभाजी आणि विशेषतः हरियाली पावभाजी, पापड चुरी असे बरेच सारे पावभाजी तर आयटम आहेतच यांच्याकडे, पण त्याच्याशिवाय चायनीजमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत। तर ते कसे बनले जातात तर ते आपण त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघूया। तर मी आता आलेली आहे महाराजच्या किचनमध्ये। तर तुम्ही इथे बघू शकता की एवढा मोठा बटरचा जो क्यूब आहे तर त्याच्याने आता पावभाजी बनवणार आहे। पावभाजी असू दे, पापड चुरी असू दे किंवा तवा पुलाव असू दे, सो त्याच्यासाठी बटर हे फार प्रमाणात लागतं, तरच टेस्ट ही तुमची कुठल्याही याची टेस्ट येते पावभाजीची। आपल्याला तर माहिती आहे की घरीसुद्धा जेव्हा आपण करतो त्यावेळेला एक्स्ट्रा बटर टाकतो किंवा चीज असेल तरी आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकतो। बटर जर जेवढं जास्त असेल तेवढं पावभाजीला सुद्धा तेवढीच टेस्ट येते। सो आपण इथे म्हणजे इथे आल्यानंतर मला खरं सांगू का, एक गोष्ट जी जास्त आवडली की इथे कोणताही पदार्थ बनवून ठेवला जात नाही, तुमच्या डोळ्यादेखत म्हणजे जशी तुमची ऑर्डर येते तर तशा हिशोबाने इथे तो पदार्थ बनवला जातो। आणि तुम्हाला स्पायसी, मीडियम स्पायसी ज्या पद्धतीत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जर इथे सांगितलं तर तशीच पावभाजी किंवा तवा पुलाव, पापड चुरी हे तुम्हाला इथे बनवून दिलं जातं। आधीपासून इथे कोणतीच गोष्टही बनवली जात नाही, हा मला सर्वात इकडचा मोठा प्लस पॉईंट वाटला। आणि क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतीत सुद्धा इथे कुठेही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही आणि साफ स्वच्छता तर इतकी असते। आणि स्वतः जो ओनर आहे तर तो स्वतः इथे जातीनं लक्ष घालतो, कारण तो स्वतः हॉटेल मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे। आणि त्याचं असं म्हणणं आहे, जसं आम्ही मगाशी आल्यानंतर त्याच्याशी बोललो तर तेव्हा तो म्हणाला की मी क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही आणि हायजीनच्या दृष्टीने मी जास्तीत जास्त ह्या सर्व गोष्टींचा विचार करतो। सो आता इथे काय बनतं आहे हे तुम्हाला मी दाखवते। इथे कोणतरी तवा पुलावची ऑर्डर दिलेली होती, पनीर तवा पुलाव। सो ती रेडी झालेली आहेत आणि तुम्ही आता बघू शकता की नुसतं प्लेटवरती तवा पुलाव दिला जातो असं नाही, त्याला व्यवस्थित गार्निश पण केलं जाते, व्यवस्थित सजवलं जातं आहे। कारण नेहमी असं म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन। जेव्हा आपल्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट अशी छान सुंदर दिसते ना खाण्याची, तर आपल्याला खायचीसुद्धा आपली खूप इच्छा वाढत जाते। तसंच कदाचित असेल। हे बघा इथे खूप सारं चीज स्प्रेड केले जाते। तुम्हाला जर चीज नको असेल तर विदाऊट चीज पण तुम्ही इथे सांगू शकता की आम्हाला चीज नको आहे किंवा कमी चीज हवं आहे, ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही इथे सांगू शकता। बघा किती छान दिसतंय, वरून अशी मस्त गार्निश केलेली कोथिंबीर आणि परत एकदा त्याच्यावरती बटर टाकलेलं आहे आणि हे बघा काजू वगैरे घातलेले आहेत। सो मस्त अशी रॉयल राजेशाही जे म्हणतात ना प्रकार, महाराजची राजेशाही असा तवा पुलाव त्यांनी इथे
दिलेला आहे. तर आता नेक्स्ट डिश कोणती बनवली जाते ती आपण बघूया. इथे ग्रीन दिसतंय, तर माझ्या मते कदाचित त्यांची जी स्पेशालिटी आहे हरियाली पावभाजी ती कदाचित बनवली जात असेल असं मला वाटतं आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की ह्याच्या आधी जेव्हा मिहीरचा फूड ट्रक होता, सो त्यावेळेलासुद्धा मी फूड ट्रकला व्हिजिट केलं होतं आणि त्यावेळेलासुद्धा मी ही हरियाली पावभाजी आहे, येस ती बघा हीच बनवली जाते, तर ही मी टेस्ट केली होती आणि खूप अप्रतिम टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये पालकचा वापर केला जातो असं मला त्यावेळेला कळलेलं होतं की इथे. आणि एक मिहीरचा जो मगाशीसुद्धा आम्ही जेव्हा त्याच्याशी बोलत होतो तेव्हा त्याने एक गोष्ट महत्त्वाची जी सांगितली की आता थंडीचा टाईम चालू आहे, त्यामुळे उत्कृष्ट पालक मिळतो, क्वालिटी खूप चांगली मिळते. तर ज्या वेळेला पालकचा सीझन नसतो तर त्यावेळेला म्हणजे जेव्हा लिफी व्हेजिटेबलचा सीझन नसतो तर त्यावेळेला ही जी डिश आहे पालक पावभाजी म्हणजे हरियाली पावभाजी ती तो मेन्यूवर ठेवत नाही, हे त्याने मगाशीसुद्धा आम्हाला बोलण्याच्या ओघामध्ये त्याने आम्हाला सांगितलेलं होतं. सो आता आपण पुढचं बघूया की कशा पद्धतीत ही हरियाली पावभाजी आपल्याला सर्व केली जाते ती. तुम्ही आता जो पदार्थ बघताय बनवला जातोय तो आहे पापड चुरी. ही यांची स्पेशालिटी आहे. खूप कमी ठिकाणी तुम्हाला पापड चुरी हा पदार्थ टेस्ट करायला मिळतो. ह्या आधीसुद्धा आम्ही पापड चुरी ही टेस्ट केलेली होती आणि त्याच्याबरोबर मस्त असं आंबटसं म्हणजे लिंबू आणि इवन तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं पण इथे बनवून मिळतं. जर तुम्हाला कमी स्पायसी हवं असेल तर तेही तुम्हाला मिळेल. आणि इथे मस्त असे वरती याच्यावरती शेव घातला जातो. जसं मी तुम्हाला आता म्हटलं ना की ह्याच्या आधीसुद्धा मिहीरचा जेव्हा फूड ट्रक होता तेव्हासुद्धा मी ही पापड चुरी हा आयटम खाल्लेला होता. मस्त अशी भरपूर सारं शेव, कांदा आणि लिंबाची फोड त्याच्यावर ठेवली जाते. मस्त असं लिंबू पिळून असं आंबटसर अशी याची ही टेस्ट लागते. जसं मसाला पापड असतो ना थोडीफार तशीच टेस्ट असते. तर चला आता एवढे सर्व पदार्थ मी तुमच्यावर शेअर केलेले आहेत. तर आपण इकडचा जो ओनर आहे मिहीर तर त्याच्याशी आता गप्पा मारूयात. तर आता आपल्याबरोबर आहे महाराज रेस्टॉरंटचा ओनर मिहीर पाठारे. सो आपण त्याच्याबरोबर आता भरपूर साऱ्या गप्पा मारणार आहे कारण तो खूप बोलकासुद्धा आहे. असं आता आम्ही जेव्हा आल्यानंतर तो खूप आमच्याशी बोलत होता. तर मला आज म्हणजे पहिला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की फूड ट्रक ते तुझा रेस्टॉरंट हा जो प्रवास होता ते तू कसं म्हणजे आय नो की हा प्रश्न तुला बऱ्याच जणांनी विचारला असेल पण मला पण ते उत्सुकता आहे जाणून घ्यायची. तर कसा हा तुझा प्रवास होता? बेसिकली फूड ट्रकवरती बिझनेस ऑसम होता. लोकांचा रिस्पॉन्स पण टचवूड खूप मस्त होतं. पण पावसाळा आणि फॅमिलीज त्यांना मग बसून खायचं आहे ती एक स्पेस नव्हती. मग आणि इकडे बघितलं तर रिअल एस्टेटचे रेट्स आर व्हेरी हाय. त्यामुळे आम्ही थोडं एक धाबा स्टाईल फील आणि ते एक डोक्यात ठेवून जेवढं रॉ लोकांपर्यंत आणि चांगलं एक बेसिकली फूडचं सगळं मॅटर आहे. त्यामुळे मग इथे आम्ही ही जागा चूज करून मग लोकांना थोडं अजून ॲडिशन्स मेन्यू आणि ते सगळं इकडे चालू केलं. ओके. पावभाजीमध्ये नॉर्मली आपल्याला पाहिजे की खडा पावभाजी आणि एक नॉर्मल पावभाजी सगळ्या भाज्या मिक्स असतात आणि त्याच्यात पावभाजी असते. पण तुझ्याकडे वेगळा पण प्रकार काहीतरी आहे असं मी ऐकलेलं होतं. तर ते काय काय प्रकार तुझ्याकडे आहेत? आपल्याकडे पावभाजीमध्ये सगळ्यात स्पेशालिटी आहे ती आहे हरियाली पावभाजी जी आपण पालक प्युरे बेस बनवतो.
आणि विंटर्समध्ये आता जसं सीझन आहे त्याच्यामध्ये मग जेवढं लिफी व्हेजिटेबल्स आपण सोर्स करतो जे फ्रेश आहेत ते आपण वापरतो. आणि उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा मला पालक अवेलेबल नसेल किंवा लिफी व्हेजिटेबल्स तेवढं ग्रेट क्वालिटीमध्ये नसतील आपण ते मेन्यूवरनं काढून टाकतो. म्हणजे तू क्वालिटीला तेवढा प्रेफरन्स तू देतोस. आणि क्वांटिटी पण मी आता मगाशी बघितलं 1-2 जण होती तर ती क्वांटिटी पण अशी पुरेपूर आहे की 2 माणसं जर आली तर ती आरामात पावभाजी खाऊ शकतात असे आहे, राईट. Yes. आता फूड ट्रक तुझा बंद केलास तू म्हणजे आणि त्यानंतर इथे रेस्टॉरंट ह्याच्या पुढे तुला काय करायचं आहे, मग तू काय असं विचार केला आहेस का? आता बेसिकली रेस्टॉरंटमध्ये आल्याच्या नंतर असं बोलेन की थोडंसं कामं कमी झाली आहेत की एक वेंडर्स आणि हे ते त्यांना एक स्पॉट मिळाल्यामुळे माझी धावपळ कमी झाली आहे. पण नाही, फूड ट्रक आता परत चालू करायचं आहे आणि लवकरच करू, एक मंथमध्ये वगैरे किंवा 1.5 महिन्यात वगैरे, कारण की कस्टमर्सची नीड आहे आणि लोकांना ते रस्त्यावरती बघायला पण आवडतं त्या साईजचा फूड ट्रक आणि आपलं मेन्यू. आणि प्लस अजून लोकांपर्यंत काहीतरी वेगळी एक कॉन्सेप्ट किंवा वेगळं एक क्युझिन जे टिपिकल आपण बोलतो ना की ह्या हॉटेलमध्येच ह्या स्पेसिफिक हॉटेल्समध्ये मिळतं, ते एक बॅरियर तोडून आपल्याला लोकांपर्यंत एक पॉकेट फ्रेंडली प्राइसिंगमध्ये आणायचं आहे. त्यामुळे त्याच्यावरती पण वर्किंग चालू आहे, लवकरच ते पण चालू करू. तर ऑल ओव्हर ठाण्यामध्ये मी महाराज हा जो फूड ट्रक जो आला तर तोच सर्वात मोठा फूड ट्रक मला दिसला. बाकीचे फूड ट्रकवरती म्हणजे एकाच टायमाला त्यांनी बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या होत्या. म्हणजे काही जणांनी कबाब पण ठेवले होते, त्याच्यानंतर रोटी पण ठेवलेली होती, असे बरेच सारे पदार्थ म्हणजे पंजाबी पण चायनीज पण असे बरेच प्रकार एकाच ठिकाणी. पण तू मात्र फक्त पावभाजी ह्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट केलं, तर असं का? बेसिकली मी जेव्हा US वरनं आलो तेव्हा मी खूप म्हणजे डोक्यात क्रिएटिव्हिटी बोलतात ना की हे पण करू हे पण करू हे पण करू. पण जेव्हा इकडे आलो आणि जेव्हा हा प्लॅन मी डोक्यात आणला की फूड ट्रक चालू करायचा आहे, तेव्हा सगळ्यात मेजरली हे डोक्यात ठेवलं की इकडच्या लोकांची काय नीड आहे आणि इकडच्या लोकांना काय आवडतं. मी तर बनवायला जे मनात येईल ते बनवेल, मॅनेजमेंट केलेलं आहे, पण ते लोकांना आवडेल का? बरोबर. आणि प्लस आपल्या इकडे लोकांची स्पेंडिंग पॉवर ते एक डोक्यात ठेवून एक मिडल क्लास फॅमिलीला अफोर्ड होऊ शकतो का? इवन मी जर बाहेर गेलो तर मी तेवढं महाग खाईन का? मग माझ्या हे मम्मीसोबत बोललो आणि सगळ्या गोष्टी फिगर आउट केल्या आणि तेव्हा ठरवलं की एक असं प्राइसिंग पॉईंट आणि एक असं क्युझिन करू जे सगळ्यांना आवडतं. सगळे एज ग्रुप खाऊ शकतात, लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळे खाऊ शकतील आणि मेन की पॉकेटला फ्रेंडली असेल असं की एक बाहेर गेलो 4 जणं जरी जेवली तरी 1000 रुपयाच्या आतमध्ये पोट भरून जेवू शकतो, पार्सल घेऊन जाऊ शकतो, एवढी माझी गॅरंटी. राईट. आता मेनू कार्डमध्ये मी असं बघितलं की तू बऱ्याच साऱ्या गोष्टी ॲड केल्या, तर नवीन काय गोष्टी ॲड केल्या? आपण तंदुरी सोया चाप्स ॲड केलेत, नंतर पनीर टिक्का ॲड केलेत, बिर्याणीज आहेत. त्याच्यानंतर आता आपण 1 महिन्याआधी फुल फ्लेज प्युअर व्हेज चायनीज मेन्यू चालू केलं आहे. त्याच्यात आपल्याकडे सूप्स आहेत, स्टार्टर्स आहेत, राईस, नूडल्स, ग्रेव्हीज, मोर दॅन आय वुड से 100-150 आयटम्स आहेत चायनीजमध्ये. फक्त चापमध्ये अराउंड 60-70 आयटम असतील आणि प्लस आपला पावभाजीचा मेन्यू आहे. त्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतोस तू? म्हणजे आपला फूड ट्रक हा जो फूड ट्रक नंतर तू ते बाहेर पडलास तर आत्ताचा इकडचा टायमिंग काय असतो एक्झॅक्टली? इकडे आपलं टायमिंग जो आहे, आपलं रेस्टॉरंट ओपन होतं इव्हनिंग 5 o'clockला चालू होतं, 5 to आपण रात्री 12:30पर्यंत असतो. बट माझं जे ओपनिंगच्या आधीचं जे प्री-प्रेप आहे ते माझा स्टाफ चालू करतो अराउंड दुपारी 2 वाजता. 2 ते 5 आपण सगळं फ्रेश बनतं डेली. पावभाजीचा आणि मॅरिनेशन जे पण असतील ते सगळे करून ठेवतो, कारण की चाप्सला थोडंसं मॅरिनेशनची गरज लागते आणि ते थोडंसं जोपर्यंत आतमध्ये मुरत नाही ती टेस्ट नाही येत. मग ते सगळ्या गोष्टी तर मग 2 वाजल्यापासून आपली तयारी चालू होते. दुपारी जर एकदमच कुठले आपले कस्टमर्स आले तर आपण ऑन द स्पॉट जे अवेलेबल आहे ते त्यांना बनवून देतो. म्हणजे कोणच असं बिना खाता किंवा असं जाणार नाही. पार्सल जास्त जातात की लोक इथे जेवणासाठी जास्त येतात? आता मी सांगेन 60-40 रेशो. 60% लोक डायनिंगसाठी येतात, 40% आपण पार्सल करतो, आपण डिलेवरी पण करतो. जवळपास असेल 1-1.5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तर आपण 500 अँड अबाउटची ऑर्डर आपण डिलेवर करतो. त्याचा एक्झॅक्टली ॲड्रेस सांगा. हा आपला एक्झॅक्ट ॲड्रेस आहे शॉप नंबर 1 व्हॅली टावर्सच्या बाजूला
खेवरा सर्कल आणि लँडमार्क आहे रामजी रेस्टॉरंटच्या अपोजिट साईडला. ओके ओके. तर तुझ्या ज्या इकडच्या स्पेशालिटी आहेत, जसं तू म्हणाला हरियाली पावभाजी, तर ती तर मी मागवणार आहे. पण त्याच्याशिवाय अजून काही गोष्टी, चाप वगैरे जे तू म्हणालास आता तू नवीन स्टार्ट केलेस, आणि त्याच्याशिवाय अजून काय मी मागवलं पाहिजे? हरियाली पावभाजी झाली. तवा आयटम्समध्ये मी बोलेन हरियाली पावभाजी आहे. मग आपलं महाराज स्पेशल तवा पुलाव आहे. मसाला पापड चुरी एक आहे. आणि आपलं पनीर मसाला पाव एक आहे. ते एक आपलं मोस्ट रनिंग सेलिंग आयटम्समध्ये आहेत. प्लस चापमध्ये मी बोलेन तुम्ही फर्स्ट टाईम ट्राय करत असाल आणि ओरिजिनलची आपण बोलतो ना की दिल्लीवाल्या चापची फील टेस्ट हवं आहे, तर पंजाबी चाप नक्की ट्राय करा. आपण ब्रेड मॅरिनेशनमध्ये तो एक करतो. आणि चायनीज चालू केलं आहे. व्हेज क्रिस्पी आणि पनीर क्रिस्पी सगळीकडेच खातो. एकदम रेग्युलर मोनोटोनस झालं आहे. त्यामुळे आपल्याकडे मशरूम चिली आहे. खूप चांगलं क्रिस्पी आणि असं ज्युसी ती एक डिश आहे. ती एक तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच. ओके, चालेल, नक्कीच. सो ज्या पद्धतीने मिहीरने आता आपल्याला सांगितलं की कोणत्या कोणत्या डिश ट्राय करा, आणि तुम्ही ऐकलं की मिहीरचा प्रवास कसा होता. आणि खरं सांगू का, फूड ट्रक ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्या इंडियामध्ये आता हळूहळू चालायला लागलेली आहे. पण मी खरं सांगू का, हा प्रवास खूप कठीण होता मिहीरबरोबरचा. कारण ज्या पद्धतीने तो आमच्याशी बऱ्याच गोष्टी बोलून गेल्या, ज्या मी तुमच्याबरोबर पण नाही शेअर करू शकत. त्याच्या काही पर्सनल गोष्टी त्याने सांगितल्या. सो चला, ज्या पद्धतीने आता आपल्याला सांगितलं काय काय गोष्टी टेस्ट करायच्या आहेत, तर आम्ही आता जातो आणि त्या गोष्टी टेस्ट करतो. आपल्या टेबलावरती वेगवेगळे पदार्थ आलेले आहेत, आणि ते कोणते आहेत तर ते तुम्हाला दाखवते. मला ती इतकी भूक लागली कारण इतका छान अरोमा येतो आहे ना. सो तुम्हाला मी दाखवते. हा आहे पनीर मसाला पाव. त्याच्यानंतर ही आहे ह्यांची मसाला पापड चुरी, आणि हे आहे महाराजा स्पेशल यांचा तवा पुलाव. आणि ही आहे ह्यांची स्पेशालिटी जे खाण्यासाठी बरीच लोकं लांबून लांबून येतात, ती आहे महाराजा स्पेशल हरियाली पावभाजी. सो चला, आता या सर्व गोष्टीची आता मी टेस्ट करणार आहे. सो आता सुरुवात आहे ती पापड चुरी. सेकंड पापड चुरीने त्यामुळे लिंबू पण दिलं आहे त्यांनी. हा 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 मला मागे कमेंट आलेली होती की तुम्ही नेहमी बघा जेव्हा नॉनव्हेज डिशेस आहेत ना तर त्याच दाखवता, पण आज स्पेशली ते जो माझा व्ह्युअर्स आहे, म्हणजे जो सबस्क्रायबर आहे, सो त्यांना मी सांगते की येस, तुम्ही इथे व्हेजसुद्धा व्हेजसुद्धा मी खाते, आणि आज व्हेजच ट्राय करायला आलेली आहे. मसाला पापडसारखं जसं असतं, पण फक्त मसाला पापडवरती आपला होल पापड असतो, त्याच्यावरती सगळं स्प्रिंकल केलेलं असतं. हे तसंच आहे. टेस्ट पण उत्तम आहे. आणि हा जो आता पाव आहे मसाला पाव, पनीर मसाला पाव, तर तो टेस्ट करते आता मी. वाव, गरम गरम. थंडीचे दिवस चालू आहेत, आणि थंडीचे दिवस असं गरम गरम खायला मिळणं, हा हा, एक नंबर. पनीरचे पीसेससुद्धा इथे प्रॉपर त्यांनी यूज केलेले आहेत, म्हणजे कुठेही कंजूसगिरी केलेली नाही आहे. आणि जो मसाल्याची जी टेस्ट आहे सो तीसुद्धा खूप छान आहे. म्हणजे स्पायसीनेस जो आहे, आणि ह्याच्यामध्ये क्रंचीनेस जो आहे तो आपले जे शिमला मिरची आहे तर त्याचा क्रंचीनेस पण मला जाणवतो आहे. आता नेक्स्ट हा जो तवा पुलाव आहे, खूप सारं चीज आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काजू आहेत घातलेले. एक नंबर. खूप सारं चीज, आणि जो मसाला जो आहे पावभाजीचा, जो मसाल्याचा जो फ्लेवर येतो आहे ना, एक नंबर. ना माझी बोलतीच बंद करून टाकली, इतकं छान आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की राईस पण बघा तुम्ही व्यवस्थित, म्हणजे चांगल्या प्रकारचा राईस इथे वापरलेला आहे, आणि काजू, त्याच्यानंतर इथे पनीर आहे, आणि भाज्या. मटारचं सध्या सीझन चालू आहे, सो मटारसुद्धा अगदी भरपूर घातलेला आहे. आणि आता मी ह्यांची जी स्पेशालिटी आहे हरियाली पावभाजी, महाराजा स्पेशल हरियाली पावभाजी, सो तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित बटर आहे. त्याच्यानंतर इथे त्याने जी हिरवा जो कलर आहे, पण तो कलर नाही आहे, ते काय आहे तुम्हाला सांगते. तुम्ही आलात तर तुमच्या मुलांना ही नक्की खायला घाला. ते काय आहे माहिती आहे का, त्याच्यामध्ये पालक घातलेला आहे. सो हे मुलांना आधी सांगू नका. आणि इथे जो मसाला, जो हा रेड मसाला जो आहे ना, तर तो आधी मी याच्यात मिक्स करून घेते, आणि व्यवस्थित असं बटर वगैरे. हां 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 ही यांची स्पेशालिटी आहे. कारण थोडंसं तुम्हाला हेल्दी प्रकाराकडे घेऊन जायचं, ह्याच्यासाठी
मगाशी आम्हाला बोलताना सुद्धा जो इकडचा ओनर आहे मिहिर, त्याने सांगितलं तो कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. ग्राहकांना प्रत्येक गोष्ट ही तो मनापासून इथे सर्व करत असतो. सो आता जर ह्या सर्व गोष्टी जर खायच्या म्हटल्या ना तर मला खूप वेळ लागणार आहे. पण ही जी हरियाली पावभाजी आहे ती मला खरंच खूप आवडली. इथे लोक आल्यानंतर हरियाली पावभाजी इव्हन पार्सलसुद्धा घेऊन जातात. सो चला आता या सर्व डिश मी संपवते आणि त्यानंतर ह्यांची अजून एक स्पेशालिटी आहे, तर ती कोणती आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते. आलेला आहे आपला पंजाबी सोया चाप. सो हा बघा पंजाबी सोया चाप. मी चाप हा प्रकार फर्स्ट टाईम खाते, ज्याच्यामध्ये आतमध्ये शिमला मिरची आहे, त्यानंतर कांदा वगैरे घातलेला आहे. सो मी फर्स्ट टाईम ट्राय करते हे. बापरे मस्त. आतमध्ये विविध भाज्या याच्यामध्ये आहेत स्टफ केलेल्या आणि वरचं जे चापचं जे कोटिंग आहे ना अप्रतिम आहे. आणि त्याच्यावर ह्यांनी ही चटणी पण दिलेली आहे, तर ती कोणती बघते. ह्यामध्ये दही आणि थोडंसं पुदिना आणि कोथिंबीरची जी आपली जी नॉर्मल चटणी असते तर ती याच्यामध्ये मला लागते. आणि तुम्ही जनरली बघू शकता इथे याच्यामध्ये विविध गोष्टी ॲड केलेल्या आहेत. म्हणजे असं तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये कांदा आहे, कोथिंबीरवरती स्प्रिंकल केलेली आणि शिमला मिरचीचा खूप सारा वापर केला आहे. मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे. सो आता हे सर्व पण संपवते आणि त्यानंतर अजून एक जी स्पेशालिटी आहे ती मी ट्राय करणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की मिहिरने इथे महाराजमध्ये की नवीन अजून एक ट्राय केलेला आहे. म्हणजे सर्वांसाठी नवीन गोष्ट की प्रत्येक जणांना माहिती आहे की इथे फक्त पावभाजी मिळते, पण आता त्याने चायनीजसुद्धा इथे चालू केलेला आहे. तर मी इथे मशरूम चिली मागवलेली आहे. ही पण याची इकडची युनिक डिश आहे. बापरे, ठंडी में गरमा गरम खाने का मज़ा कुछ और ही है. खूप गरम आहे. थोडा वेळ माझ्या थांबावं लागेल कारण चायनीज हा प्रकार असा असतो ना की जो तुमच्या पॅनमधनं निघाला की डायरेक्ट तुमच्या प्लेटमधनं पोटात गेला पाहिजे. अप्रतिम. शब्दच नाही आहेत माझ्याकडे. खूप छान. इथे व्यवस्थित असा मी इथे वापर केलेला आहे. शिमला मिरची आहे, कांदा आहे आणि प्रॉपर चायनीजची जी टेस्ट आहे. बघा पातीचा कांदा पण इथे वापरलेला आहे. प्रॉपर टेस्ट आहे चायनीजची. तर चला आता हे आज सर्व गोष्टी मला संपवायच्या आहेत. सर्व खाऊन झालेलं आहे आणि आता पिण्याचा टाईम आहे. तर ह्यांच्याकडे एक वेगळा प्रकार जो लहानपणी वगैरे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ट्राय केला असेल, हा क्रेझी बनता बॉम्ब म्हणजे गोटी सोडा. आय नो की ज्यांना हे नवीन असतील तर त्यांना ऐकायला थोडंसं वेगळं वाटायचं, पण ह्याच्याकडे इथे ना 6 फ्लेवर्समध्ये अवेलेबल आहे. तर मी आता तो कसं ओपन करायचं ते दाखवेल आपल्याला. सॉलिड. हा कोणता फ्लेवर आहे? लेमन. तर आता मी लेमन फ्लेवर मागवला आहे. सोडा आणि लेमनची हलकीशी टेस्ट येते, पण आता हे असं पॅकिंगमध्ये येते. तर तुम्ही इथे आला तर इथे 6 फ्लेवर्स अवेलेबल आहेत. तर मी तर मात्र लेमनचा जो फ्लेवर आहे तो मागवला आहे. तुम्ही अदर जे फ्लेवर्स आहेत तर ते मागू शकता. सो चला आता खाणं थोडंसं बाकी आहे, त्याच्याबरोबर हे सुद्धा मी आता संपवते. तर अशा पद्धतीत होता माझा महाराजमधला पूर्ण एक्सपिरियन्स. खूप छान आणि फुल्ली हायजीन, क्वालिटी आणि क्वांटिटी इथे व्यवस्थित प्रमाणात म्हणजे व्यवस्थित आहे असं मला जाणवलं. तर तुम्हीसुद्धा महाराज या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा आणि इथे आल्यानंतर त्यांची हरियाली पावभाजी जी आहे ती टेस्ट करायला विसरू नका. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.